नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो. आजचा आपला विषय आहे मराठी. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये आपण काय करतो तर आपल्या आतापर्यंत झालेली जी TET परीक्षा आहे या TET परीक्षेमध्ये आलेले जे प्रश्न होते मराठी व्याकरणावरचे ते प्रश्न आपण या ठिकाणी काय करत आहोत, स्पष्टीकरणासह पाहत आहोत. त्याच्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे तुमच्या येणाऱ्या पुढच्या TET परीक्षेसाठी काय अतिशय उपयुक्त असणार आहेत. त्याचबरोबर आजपासून आपण आपला जो दुसरा चॅनल आहे NG अकॅडमी नावाने, त्याच्यावरती बालमानसशास्त्राचे लेक्चर आज संध्याकाळपासून सुरू करतोय. त्याच्या अगोदर आपण 4-5 लेक्चर घेतले होते, परंतु मध्ये काही कारणास्तव किंवा बिझी शेड्यूलमुळे घेऊ शकलो नव्हतो. तर आजपासून आपण तिथं चालू करतोय. संध्याकाळी 6:30 वाजता आपलं त्या ठिकाणी काय होईल, लेक्चर तुम्हाला अपलोड केलं जाईल. ठीक आहे. बघूया या ठिकाणी आपला आजचा पहिला प्रश्न. भगिनी मंडळ हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्द प्रकारातील आहे? आता इथं आपल्याला काय शब्द दिला, एक भगिनी मंडळ हा एक शब्द दिलाय आणि विचारलंय की हा शब्द कोणत्या शब्द प्रकारातील आहे. ऑप्शन काय दिलेत पहा, हिंदी, देशी, तत्सम आणि तद्भव. आता या ठिकाणी सोपी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा. तुम्ही जर भगिनी मंडळ हा जर शब्द पाहिला तर हा कसा शब्द आहे, तर हा सामासिक शब्द आहे. कसा शब्द आहे, सामासिक शब्द आहे. म्हणजे याच्यामध्ये दोन शब्द एकत्र आलेत बघा, भगिनी आणि मंडळ हे दोन शब्द एकत्र आलेत. मग लक्षात घ्या, ज्या सामासिक शब्दामधील पहिल्या शब्दाचं शेवटचं अक्षर दीर्घ असेल बघा, पहिल्या शब्दामधील शेवटचा अक्षर दीर्घ असेल तो तत्सम असतो. पाठ करत बसायची गरज आहे तुम्हाला. फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायची की सामासिक शब्दामधला जो पहिला शब्द आहे हा जर दीर्घ असेल तर तो कोणत्या प्रकारातला शब्द असतो, तत्सम प्रकारामधील शब्द असतो. फक्त एवढं लक्षात ठेवा. मग तुम्हाला काहीही शब्द विचारू द्या. मग इथं पहा, भगिनी मंडळ, भगिनी मधला शेवटचा अक्षर काय आहे, दीर्घ आहे की नाही. मग हा कोणता शब्द प्रकार होईल, तर हा तत्सम या प्रकारामधील शब्द आहे. ठीक आहे. अजून बाकीचे शब्द आहेत. आता मी तर उदाहरण खातील घेतले, तुम्हाला हे शब्द पाठ करायची गरज नाही. तुम्हाला फक्त एवढं वाक्य लक्षात ठेवायचं आहे की सामासिक शब्दामधला जर पहिल्या शब्दातील शेवटचा अक्षर जर काय असेल, दीर्घ असेल, तर तो कोणता प्रकारातला शब्द असतो, तत्सम. फक्त एवढं लक्षात ठेवा. मग बघा, महिपाल, महीमधला शेवटचा अक्षर ही आहे, कसं आहे, दीर्घ आहे. लक्ष्मीपुत्र, लक्ष्मी बघा आहे की नाही, लक्ष्मी दीर्घ. पृथ्वी आहे की नाही, दीर्घ. वधू, परीक्षा, वधू आहे का नाही, दीर्घ. वधूवर बघा, भूगोल, भू आणि गोल हे असे दोन शब्द असतात या भूगोलमध्ये. मग हे भू काय आहे, दीर्घ आहे. भूमिती सेम तसंच आहे, भू अधिक मिती, बरोबर. नदी तीर, नदीमधलं बघा दीर्घ आहे. रजनीकांत, रजनीमधलं पहा दीर्घ आहे. गौरी हर, गौरीमधलं काय आहे, दीर्घ आहे. भगिनी मंडळ हा आता घेतला आपण. कस्तुरी मृग, दासीजन. म्हणजे फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की पहिल्या शब्दामधलं शेवटचं अक्षर जर दीर्घ असलं तर तो शब्द कोणता असतो, तत्सम शब्द असतो. एवढं ध्यानात ठेवा, एवढं लक्षात ठेवा. तुमचा 1 मार्क या ठिकाणी काय होईल, फिक्स परीक्षेमध्ये येऊन जाईल. ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द कोणता? भाकरी, खलबत्ता, डबा आणि विळी. आता हे जे शब्द आहे किंवा हा जो प्रश्न आहे हा कुठला आहे, तर शब्दसिद्धी या प्रकरणामधला प्रश्न आहे. म्हणजे यांनी काय विचारलंय की हे शब्द, एक शब्द वेगळ्या प्रकारातला आहे, बाकीचे शब्द एका प्रकारातले आहेत, मग तुम्हाला तो वेगळा ओळखायचा. मग बघा, भाकरी, खलबत्ता, डबा आणि विळी हे शब्द आहेत. मग याच्यापैकी वेगळा शब्द कोणता निघेल, तर डबा निघेल. डबा का निघेल, तर डबा हा गुजराती शब्द आहे. कोणता शब्द आहे, गुजराती शब्द आहे. म्हणजे गुजराती भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे. बाकीचे जे शब्द आहेत, भाकरी, खलबत्ता आणि विळी हे सगळे शब्द कोणते आहेत, कानडी शब्द आहेत. म्हणजे कानडी भाषेमधून ते मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. हे लक्षातच ठेवायचे. हे सगळे शब्द आहेत ना, पाठच करा, खूप इम्पॉर्टंट आहे. यांच्यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात आणि इथं काही ट्रिक्स वगैरे काही नाही, हे तुम्हाला पाठच करावं लागते. ठीक आहे. मग हे पाठच करायचे. कानडी शब्द कोणते आहेत, भाकरी, खलबत्ता, विळी. गुजराती शब्द लक्षात ठेवा, घी, दादर, शेट, दलाल, डबा, रिकामटेकडा. या रिकामटेकडावरती प्रश्न आलेला आहे. अजून मला वाटतं या शेटवरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. मग हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. पुढचा प्रश्न आहे 3 नंबर. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होतात? खूप महत्त्वाचा आणि बेसिक प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या नामाचं अनेक वचन होतं असं या ठिकाणी विचारलंय. मग तुमचं जर मराठी व्याकरण पक्का असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल
विशेष नामाचं सामान्य नाम होत नाही, भाववाचक नामाचं विशेष नामाचं अनेक वचन होत नाही, भाववाचक नामाचं अनेक वचन होत नाही. फक्त अनेक वचन काय होतं, सामान्य नामाचंच अनेक वचन होतं. लक्षात ठेवा, फक्त काय सामान्य नामाचंच काय होतं, अनेक वचन होतं. ठीक आहे. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, सामान्य नामाचं अनेक वचन होऊ शकते, पण विशेष नाम आणि भाववाचक नाम यांचं ही नेहमी कशी असतात, एकवचनीच असतात. बघा, विशेष नाम आणि भाववाचक नाम ही नेहमी कशी असतात, एकवचनीच असतात. पण जर यांचा वाक्यामध्ये अनेक वचन म्हणून वापर जर केला असेल, बघा, विशेष नामे व भाववाचक नामांचे अनेक वचन जर केलं असेल तर ते विशेष नाम व भाववाचक नाम राहत नाही, तर ते काय तयार होतं, सामान्य नाम म्हणून त्या वाक्यामध्ये आलेलं असतं. हा फरक लक्षात ठेवा. म्हणजे जर एखादं विशेष नाम आहे आणि त्याचं जर अनेक वचन झालं तर ते विशेष नाम राहत नाही, ते कोणतं नाम होतं, सामान्य नाम होतं. हे लक्षात ठेवा, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न 4 नंबर, तो या शब्दाची विभक्ती कोणती. विभक्तीवरती भरपूर प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. मग आता इथं तो हा शब्द दिलाय. आता हे तो काय आहे, सर्वनाम आहे. काय आहे, सर्वनाम आहे. त्याला काही विभक्ती प्रत्यय लागलाय का, तोला काही विभक्ती प्रत्यय लागलेला आहे का, तो विभक्ती प्रत्यय लागलेला नाही. मग ही कोणती विभक्ती असणार आहे, प्रथमा विभक्ती असणार आहे. कशामुळे, तर या तोला कुठलाही विभक्ती प्रत्यय लागलेला नाही. ठीक आहे. जर त्याने शब्द दिला असता आपल्याला तर इथं ने प्रत्यय होता. मग ने प्रत्यय कशाचा आहे, तृतीयाचा आहे. जर त्याला हा शब्द दिला असता तर इथं कोणता प्रत्यय लागला होता, ला होता. मग ला प्रत्यय कशाचा आहे, चतुर्थीचा आहे. आणि जर या ठिकाणी त्याचा असतं तर इथं चा प्रत्यय होता. चा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे, तर तो षष्ठी विभक्तीचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना आहे. या ठिकाणी मित्रांनो, आपण TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की या ठिकाणी तुमच्या TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल मित्रांनो, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. आता या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा प्रोव्हाइड केल्या जातील, तर उत्तरासहित, म्हणजे त्यासोबत तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची सुद्धा दिली जाईल. म्हणजे तुम्हाला याला त्याला उत्तरं विचारायची सुद्धा गरज लागणार नाही. ठीक आहे. त्याचबरोबर या 10 टेस्टवरतीच आपण फ्रीमध्ये काय देत आहोत, अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करत आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील, मराठी असेल, हिंदी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल, मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला माहिती आहे TET परीक्षेला क्रमिक पुस्तकामधले काय येतात, तर जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला कुठून येतात, तर ते क्रमिक पुस्तकामधून येतात. मग तुम्हाला इयत्ता 4थी ते 8वी पर्यंत, म्हणजे 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी ह्या सगळ्या वर्गाच्या अतिशय IMP अशा नोट्स या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग यामध्ये 4थी ते 8वी पर्यंतचा इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल. ठीक आहे. या सगळ्या विषयांच्या तुम्हाला नोट्स या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग जर तुम्ही एवढ्यांचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये 100पेक्षा जास्त मार्क काय अगदी सहज घेऊ शकता. ठीक आहे. मग या सगळ्या मटेरियलची किंमत किती आहे, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस तर आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार आज जर आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. मग आज तुम्हाला काय करायचं, 139 रुपये पे करायचे. ह्यात हे पैसे कुठं पे करायचे, तर गुगल पे असेल, फोनपे असेल. या ठिकाणी आपला नंबर आहे बघा, 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे, फोनपे नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला काय करायचं, 139 रुपये पे करायचे आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल. आता काही लोकांना गुगल पे, फोनपेवरती पैसे पाठवण्यास प्रॉब्लेम येत आहे किंवा अडचण येत आहे, तर त्यांनी मला व्हॉट्सॲपला जर मेसेज केला तर त्यांना त्या ठिकाणी आपण स्कॅनर सुद्धा व्हॉट्सॲपला देऊ. ठीक आहे.
स्कॅनरवरून काय होतं, पैसे पाठवणं सोपं होतं आणि दुसरीकडे पैसे कुठं चुकून म्हणजे मोबाईल नंबर चुकायचा किंवा पैसे आपले दुसऱ्याला जायचा धोका पण आपल्याला या ठिकाणी राहत नाही. म्हणून तुम्ही जर हाय मेसेज केला तर तुम्हाला स्कॅनर सुद्धा या ठिकाणी पाठवून दिलं जाईल. ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5 आहे, पोलिसाने चोरास पकडले या वाक्यातील चोरास या शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखा. कोणत्या शब्दाचा? चोरास. बघूया कोणता शब्द आहे, चोरास. विभक्ती प्रत्यय काय लागला या चोरास शब्दाला? स हा विभक्ती प्रत्यय लागलाय. कोणता विभक्ती प्रत्यय लागलाय? स लागलाय. मग तुम्हाला माहिती आहे स हा विभक्ती प्रत्यय काय आहे? दोन विभक्तीमध्ये येतो. कोणत्या दोन मध्ये येतो? द्वितीयामध्ये पण येतो आणि चतुर्थीमध्ये पण येतो. आणि बघा ऑप्शन आपल्याला दोन्ही त्यांनी दिलेत. मग आता याचं उत्तर काय लिहायचं? तर हा शब्द वाक्यामध्ये कशाचं काम करतो हे बघायचं. आता बघा द्वितीयामध्ये द्वितीय विभक्तीचा जो कारकार्थ आहे हा काय असतो? कर्म असतो. द्वितीय विभक्ती काय असते वाक्यामधलं? कारकार्थ काय आहे? कर्म आहे. आणि चतुर्थीचा कारकार्थ काय आहे? संप्रदान आहे. ठीक आहे, त्यालाच आपण दान सुद्धा म्हणतो. ठीक आहे, संप्रदान किंवा दान. ठीक आहे, म्हणजे संप्रदान लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, मग बघा आता हा चोरास शब्द वाक्यामध्ये कशाच काम करतोय? बघा पकडणारे कोण आहेत? पोलीस. पोलीस काय झाले? कर्ता झाले. पकडण्याची क्रिया कोणावर घडली? चोरास. मग चोर कोण झाले? कर्म झाले. मग कर्माची विभक्ती काय असते? द्वितीय असते. म्हटल्यावर चोरास या शब्दाची विभक्ती सुद्धा काय होईल? द्वितीय होईल. लक्षात ठेवा, मराठी ग्रामर जेवढं सोपं दिसतं ना तेवढंच ते अवघड सुद्धा आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोटा छोटा फरक आहे, पण आपला 1 मार्क घेऊन जाऊ शकतात. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवायचं. ठीक आहे, द्वितीय विभक्तीचे प्रत्यय बघा, द्वितीय आणि चतुर्थी दोन्ही विभक्तीचे सारखेच प्रत्यय आहेत. बघा सलाते आणि सलानाते. हे सलाते काय येते? हे पहिले एक वचनामध्ये लागतात आणि हे अनेक वचनामध्ये लागतात. ठीक आहे, लक्षात ठेवा फरक. पुढचा प्रश्न बघूया. 7 नंबर, खालील शब्दाचा अर्थ सांगा. आता शब्द काय इथं? आचरण हा शब्द दिलाय आणि या शब्दाचा अर्थ विचारला होता. बघूया, वर्तन, आघात, पाय आणि आज्ञा. मग आचरण या शब्दाचा अर्थ काय होतो? वर्तन हा होतो. ठीक आहे, मग लक्षात ठेवा, वर्तन, वागणूक, वर्तणूक हे सगळं तुम्हाला माहिती आहेत. हे चारही शब्द तुम्हाला माहिती आहेत, तुम्हाला पाठ करायची गरज नाही, त्याचं स्पष्टीकरणही द्यायची गरज नाही, तरी मी देतो येण्यासारखा. ठीक आहे, मग आता हे बाकीचे पण लक्षात ठेवा. आघात म्हणजे काय? प्रहार, तडाखा, धक्का हेही तुम्हाला माहिती आहेत. आज्ञा म्हणजे काय? आदेश, हुकूम, फरमान, ताकीद हेही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. पाय म्हणजे पद, चरण, पावले, पाद हेही माहिती आहेत. सगळे सोपे आहेत. हे इथं कुठेही प्रश्न आला तरी मला माहिती आहे तुमचा प्रश्न चुकणार नाही. पुढचा प्रश्न 8 नंबर, स्मृती चित्रे हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? आता इथं आपल्याला एक पुस्तक, आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला परीक्षेमध्ये 1 किंवा 2 प्रश्न आहेत ना, हे पुस्तकावरती 100% विचारले जातातच. ठीक आहे, मग स्मृतिचित्र हे आत्मचरित्र कोणाचं आहे असं आपल्याला विचारलंय. मग हे कोणाचं आहे? तर हे लक्ष्मीबाई टिळक यांचं हे आत्मचरित्र आहे. मग आता तुम्हाला बाकीचे सुद्धा काही महिला आहेत, ज्या प्रसिद्ध महिला आहेत, त्यांच्यावरती आपल्याला याच्या अगोदर प्रश्न विचारलेले आहेत. त्यांचे आत्मचरित्र किंवा त्यांचं साहित्य तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग शांताबाई कांबळेचं कोणतं आहे? माझ्या जन्माची चित्रकथा. गोदावरी परुळेकर विचारलेलं आहे. गोदावरी परुळेकर कोणता आहे? जेव्हा माणूस जागा होतो. मल्लिका अमरशेख मला उद्ध्वस्त व्हायचंय. त्याच्यानंतर माधवी देसाई नाचग घुमा आहे. अनुताई वाघ विचारलेलं आहे. अनुताई वाघ यांचं कोणतं आहे? कोसबाडच्या टेकडीवरून. आणि हे विशेषतः का महत्त्वाचं आहे तर हे आपल्या शिक्षणाशी संबंधित असल्यामुळे यांच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, आनंदीबाई कर्वे माझे पुराण. त्याच्यानंतर सिंधुताई सपकाळ मी आदिवासी, मी अनवासी, मी वनवासी. लक्षात ठेवा, सिंधुताई सपकाळांचा आहे. पुढचा 9 नंबर, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. आता ज्यांनी आपल्या अगोदरचे व्हिडिओ पाहिले असतील ना त्यांनी हा प्रयोग लगेच ओळखला असेल. वाक्य पाहिलं कीच ओळखलं असेल. वाक्य काय आहे? गरुडाकडून साप पकडला गेला हे वाक्य आहे. मग आता याच्यामध्ये बघा, गरुड हा काय एक कर्ता आहे आणि कर्त्याला काय प्रत्यय लागला आहे? कडून प्रत्यय लागला की नाही कर्त्याला? मग मी तुम्हाला सांगितलं होतं जर कर्त्याला कडून प्रत्यय असेल तर तुम्हाला वाक्य बघायची गरज नाही, पर्याय बघायची गरज नाही. जिथं कुठे नवीन कर्मणी असेल ते उत्तर लिहून टाकायचं. कुठे नवीन कर्मणी? बघा पर्याय क्रमांक 4 आहे नवीन कर्मणी. ठीक आहे, मग तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की ज्या वेळेस कर्त्याला कडून हा प्रत्यय किंवा कडून हे शब्दयोगी अव्यय लागलं असेल त्यावेळेस काय करायचं? आपल्याला डोळे झाकून
नवीन कर्मणी हे उत्तर लिहायचं आहे. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, नवीन कर्मणी प्रयोगालाच काय म्हणतात, कर्मकर्तरी प्रयोग सुद्धा म्हणतात. काय, कर्मकर्तरी. कदाचित ऑप्शन बदलून देऊ शकतात म्हणून लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे हा प्रयोग कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे हाही विचारलं जातं. तर हा कोणत्या भाषेतून आलेला आहे, इंग्रजी भाषेतून आलेला आहे. लक्षात ठेवा, प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न किंवा याचा अजून जर उदाहरण पाहिजे असले नवीन कर्मणीचे तर बघा, न्यायाधीशाकडून दंड आकारला गेला, सेवकाकडून प्रसाद वाटण्यात आला. लक्षात येतंय, शिपायाकडून वह्या आणल्या गेल्या. म्हणजे अशी वाक्य येतील तुम्हाला ज्याच्यामध्ये काय आहे, कडून हा प्रत्येक कर्त्याला लागलेला असेल. ताव मारणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. सोपं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ताव मारणे म्हणजे काय, भरपूर खाणे. त्याच्यानंतर हे बाकीचं लक्षात ठेवा. तारा तोडणे म्हणजे काय, विचार न करता बोलणे, काहीही बोलणे. ताळ्यावर आणणे, शिस्तीत आणणे किंवा योग्य मार्गावर आणणे. ताळतंत्र सोडणे म्हणजे मर्यादा सोडणे. हे महत्त्वाचे आहेत, परीक्षेमध्ये विचारलेले आहेत, लक्षात ठेवा. पुढचा 11 नंबर, खालील नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्यात रूपांतर करायचं असेल किंवा होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर करायचं असेल तर काय करायचं असतं, वाक्यातला जो महत्त्वाचा शब्द आहे त्या महत्त्वाच्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द घ्यायचा असतो. मग आता हे नकारार्थी वाक्य आहे. मग इथं बघा, रोहन बेजबाबदार युवक नाही. आता इथं आपल्याला बेजबाबदारचा विरुद्धार्थी घ्यावा लागेल. रोहन जबाबदार, याचा विरुद्धार्थी काय होईल, जबाबदार होईल. ठीक आहे, बघूया आपला पर्याय. किती जबाबदार आहे रोहन. आता इथं उद्गार चिन्ह आहे. हे वाक्य कसं झालं, उद्गारार्थी वाक्य झालं. हे कोणतं वाक्य झालं, उद्गारार्थी वाक्य झालं. आपल्याला कोणतं विचार करायला सांगितलंय, होकारार्थी करायला सांगितलंय. मग हा पर्याय होईल का आपला, कट होईल. रोहन बेजबाबदार आहे का, इथं कोणतं चिन्ह आहे, प्रश्न चिन्ह आहे. म्हटलं हे वाक्य कोणतं झालं, प्रश्नार्थक वाक्य झालं. मग हाही पर्याय आपला कट होईल. रोहन जबाबदार युवक आहे. बघा इथं काय म्हटलं होतं, जबाबदार आहे का, जबाबदार आहे. युवक आहे, नकारार्थी शब्द आहे की या वाक्यामध्ये नाही, म्हणजे हे वाक्य कसं आहे, होकारार्थी आहे. मग हेच आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्यात रूपांतर करताना काय करायचं, जो महत्त्वाचा शब्द आहे त्याच्या विरुद्धार्थी शब्द घ्यायचा आणि वाक्यातला जो नकार आहे हा नकार काढून टाकायचा. नकार काय करायचा, काढून टाकायचा. मग बघा आपण तो शब्द विरुद्धार्थी केला आणि वाक्यातला नकारही काढून टाकला. ठीक आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर, खालील प्रश्नार्थी वाक्याचं आज्ञार्थी वाक्यात रूपांतर करा. ह्या वाक्य रूपांतरावरती तुम्हाला भरपूर प्रश्न, म्हणजे वाक्य रूपांतर आणि वाक्य प्रकार, म्हणजे जर तुम्हाला वाक्य प्रकार कळाले तर रूपांतर आपोआप होणार आहे. त्याचा अभ्यास करायची तुम्हाला गरज लागणार नाही, फक्त तुम्हाला वाक्याचा प्रकार ओळखता आला पाहिजे. ठीक आहे. मग बघा, अन्वी चांगला अभ्यास करशील. आता हे वाक्य दिलेलं वाक्य कोणतं आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे. ठीक आहे. वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असलं ना तर डोळे झाकून उत्तर लिहायचं. हे कोणतं वाक्य आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे. ठीक आहे. आणि याचं कोणतं करायला सांगितलं आपल्याला, आज्ञार्थी करायला सांगितले. बघूया पहिलं वाक्य काय आहे, अन्वी चांगला अभ्यास करशील तर पास होशील. म्हणजे काय, अन्वी जर चांगला अभ्यास करशील तर पास होशील. मग हे वाक्य कोणतं झालं, संकेतार्थी झालं. कोणतं, संकेतार्थी. आपल्याला कोणतं विचारलंय, आज्ञार्थी. मग पहिला ऑप्शन आपला कट होईल. अन्वी चांगला अभ्यास कर. अन्वी चांगला अभ्यास कर म्हणजे तिला सांगितलं आपण अभ्यास करायला, आज्ञा दिली, मग हेच आपलं उत्तर असणार आहे, आज्ञार्थी. ठीक आहे. अन्वी चांगला अभ्यास करते, हे वाक्य काय असणार आहे, हे आपलं साधं वाक्य आहे. मग त्यालाच आपण काय म्हणतो, विद्यार्थी वाक्य किंवा होकारार्थी वाक्य म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथं काय आहे, अन्वी किती चांगला अभ्यास करते. आता बघा इथं लक्षात ठेवा, अन्वी किती, आता हा किती हा शब्द आहे हा प्रश्नार्थक सर्वनाम जरी असलं तरी इथं वाक्याच्या शेवटी काय आहे, उद्गार चिन्ह आहे. मग हे कोणतं वाक्य आहे, उद्गारवाची वाक्य आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. यात नुसता प्रश्नार्थक सर्वनाम आलं म्हणून वाक्य प्रश्नार्थी होत नाही, तर त्या वाक्याच्या शेवटी काय पाहिजे, प्रश्नचिन्ह पाहिजे. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 13 नंबर, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. शब्द कोणता दिलाय, नाद शब्द दिलाय. बघूया, नौका, ध्वनी, नाम आणि दाट. मग यापैकी नाद या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द होईल, ध्वनी होईल. मग लक्षात ठेवा, नाद, ध्वनी, आवाज, निनाद. आणि अजून एक वेगळा शब्द आहे नादचा समानार्थी शब्द, छंद.
त्याला आपण आवड पण म्हणतो, ठीक आहे. हे वेगळे होतील, हे 3चा वेगळा ग्रुप आहे आणि हे पुढचे वेगळे होतील, ठीक आहे. नौका, नाव, होडी सगळ्यांना माहिती आहे. नाम, नाव, अभिधान, उपाधी, हे अभिधान लक्षात ठेवा, परीक्षेत विचारलेलं आहे. दाट, घनदाट, गडद, निबिड, हे निबिड लक्षात राहू द्या, ठीक आहे. म्हणजे जे आपल्याला माहिती आहे ना ते लक्षात ठेवायची गरज नाही, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, वाचायचं सोडून द्यायचं. जे आपल्याला माहीत नाही ना ते लक्षात ठेवायचं. लय झालं तर आपल्याजवळ, आपण अभ्यासाला बसतो म्हणजे आपल्याजवळ एक पेन असला पाहिजे आणि एक वही म्हणा किंवा रजिस्टर म्हणा असलं पाहिजे, ठीक आहे. जी गोष्ट आपल्याला नवीन वाटेल ना ती जर तुम्ही लिहून घेतली ना तर तुमचा अभ्यास परत विसरणारच नाही. नवीन गोष्ट वाटले, नवीन काही शिकायला भेटलं, लगेच वही पेन काढायचा, लिहून घ्यायचं, ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 14 नंबर. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. संध्याकाळी आजोबा मित्रासोबत फिरायला बागेत जातात किंवा मंदिरात जातात. बघा 2 वाक्य आहेत. आजोबा मित्रासोबत फिरायला बागेत जातात किंवा मंदिरात जातात. मग हे कोणतं वाक्य झालं? संयुक्त वाक्य झालं. दोन्ही वाक्य कोणते आहेत? प्रधान वाक्य आहेत. दोन्ही वाक्य कसे आहेत? प्रधान वाक्य आहेत. म्हणून हे कोणतं वाक्य झालं? संयुक्त वाक्य झालं. जर एक वाक्य प्रधान असेल आणि एक वाक्य जर गौण असेल तर कोणतं वाक्य होतं? मिश्र वाक्य होतं. मग एखादं मिश्र वाक्याचं उदाहरण सांगू का तुम्हाला? आताच आपण मागे पाहिलं होतं आपण, बघा. तन्वी, जर अभ्यास केलास, जर अभ्यास केला तर पास होशील, तर पास होशील. हे कोणतं वाक्य झालं? मिश्र वाक्य झालं. का मिश्र वाक्य झालं? तर जर अभ्यास केला हे कोणतं वाक्य आहे? हे गौण वाक्य आहे आणि पास होशील हे काय आहे? प्रधान वाक्य आहे. मग एक वाक्य गौण असेल, एक प्रधान असेल तर काय असतं? मिश्र वाक्य असतं. दोन्ही वाक्य जर प्रधान असतील तर काय असतं? संयुक्त वाक्य असतं. पुढचा 15 नंबर. जोडीने येणारे शब्द ओळखा. गोल भूगोल, तत्व महत्व, सुख दुःख, हर्ष हर्ष. मग या ठिकाणी जोडीने येणारा शब्द काय होईल आपला? सुख दुःख होईल. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जोडीने येणारे शब्द म्हणजे काय असतात? हे असे जोड शब्द असतात की त्यांना स्वतःचा अर्थ असतो. त्या शब्दाला काय असतो? स्वतःचा अर्थ असतो. आणि शक्यतो तर हे शब्द काय असतात? एकमेकांच्या विरुद्धार्थी असतात. काय? एकमेकांच्या विरुद्धार्थी शब्द असतात. मग बघूया. सुख दुःख, खरे खोटे, घरदार, पाप पुण्य, हे पुढचे येणार नाही, ठीक आहे. सुख दुःख, खरे खोटे, घरदार, पाप पुण्य हे काय? जोडीने येणारे शब्द आहेत. पुढचा 16 नंबर. रोहन मोजके बोलतो. या वाक्यातील मोजके बोलणे या शब्दासाठी योग्य असा शब्द खालीलपैकी कोणता? मोजके बोलणे म्हणजेच काय? कमी बोलणे. मग कमी बोलणाऱ्याला आपण काय म्हणतो? मितभाषी म्हणतो, ठीक आहे. पुढचा प्रश्न भाटकोर माहिती आहे, धीट माहिती आहे, सांगायची गरजच नाही ना. खालीलपैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता? आता हे प्रश्न आहेत ना तसे जर पाहिले ना तर खूप सोपे असतात, परंतु चुकण्याची शक्यता सुद्धा इथंच काय असते? जास्त असते. का जास्त असते? तर त्यांनी त्या शब्दामध्ये उगाच थोडा काहीतरी बदल केलेला असतो आणि मग घाई गडबडीत आपलं एक तर पेपर सोडताना आधीच माणूस गोंधळलेला असतो. त्याच्यात जर अगोदर 2-4 प्रश्न अवघड येऊन गेले असले तर मग आपली मानसिकता अजून अवघड झालेली असती. मग आपल्याला बरोबर येणारं बी असं वाटत असतं, आले हे चुकीचं आहे की काय? म्हणजे आपल्या मनात द्विधा मनस्थिती तयार होती. मग ही मनामध्ये आपल्या द्विधा मनस्थिती तयार होऊ नये पेपर सोडवताना, म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? सराव करायचा आहे. जास्तीत जास्त काय करायचं आहे? सराव करायचा आहे. आणि हा सराव कोणता करायचा आहे? तर झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत या प्रश्नपत्रिकेचा जास्त सराव करा, जास्तीत जास्त, ठीक आहे. झालेल्या प्रश्नपत्रिकेचा जास्तीत जास्त सराव करा. मग तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढला तर पेपरमध्ये तुमची द्विधा मनस्थिती होणार नाही, टेन्शन होणार नाही. म्हणजे काही वेळेस आपल्याला असं बघा, बऱ्याच वेळेस असं होतं, एखादा प्रश्न आपल्याला पेपरमध्ये असताना आपल्याला सुटत नाही. एखादं समजा गणित असेल, पेपरमध्ये आपण सोडवत असताना आपण 2 मिनटं जरी वेळ घातले, 5 मिनटं जरी घातले तरी आपल्याला सुटत नाही. आणि तोच प्रश्न ज्यावेळेस आपण परीक्षा हॉलच्या बाहेर येतो, बाहेर आलो मित्रासोबत चर्चा करीत असतो, अरे हे प्रश्न मला आला नाही, बघतो कसा नाही आला, आणि 30 सेकंदात उत्तर निघून जातं. मग हे कशामुळं? तर हे आपल्या माइंडसेटमुळं असते. आपण पेपरमध्ये जर तणावाखाली असू तर काय होतं? आपल्याला मेंदू आपला थोडं काम कमी करतो. बाहेर जर आपण मोकळ्या मनाने असू तर आपण जास्त विचारशक्ती करतो, ठीक आहे. पुढचा प्रश्न 18 नंबर. उंटाचा डॅश डॅश वाळवंटातून जात होता.
मग आता उंटाच्या समूहाला काय म्हणतात? तांडा म्हणतात. म्हणजे उंटाचा तांडा वाळवंटातून जात होता. मग हे काही समूहदर्शक शब्द आहेत जे महत्त्वाचे आहेत. माणसांचा काय असतो? जमाव असतो, मेळावा असतो किंवा समाज असतो. ठीक आहे. पाण्याचा काय असतो? लोंढा असतो. जहाजांचा काय असतो? काफिला असतो. चोरांची टोळी असते. नोटांचं काय असतं? पुडके. विचारलेला आहे. नोटांचं काय असतं? पुडके. तुम्ही बंडल दिसलं की उत्तर लिहून टाकता बंडल. ठीक आहे. गुरांचा काय असतो? कळप असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणते? आता काय आहे? क्रियाविशेषण अव्यय ओळखायला सांगितलंय. तुम्हाला माहिती आहे क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर जे क्रियापदाबद्दल माहिती सांगतं. ठीक आहे. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण म्हणतो. ठीक आहे. हे तर तुम्हाला माहिती आहे. मग क्रियाविशेषण ओळखायचं कसं ते सोपं सांगतो. क्रियापद काय आपलं? चालावे क्रियापद आहे. बरोबर. मग याला चालावेला प्रश्न विचारायचा आपल्याला. कसे चालायचंय? कसे चालावे? सावकाश आणि जपून. कसं चालायचंय? सावकाश आणि जपून चालायचंय. मग आपलं उत्तर काय येईल? सावकाश व जपून. ठीक आहे. म्हणजे क्रियापदाला तुम्ही म्हणता सर काय प्रश्न विचारायचे? कसं, किती. क्रियाविशेषण काय करतं? कसं, किती. वेळ असेल तर केव्हा, स्थळ असेल तर कुठे. हे असे प्रश्न विचारायचे. म्हणजे कसं चालायचं, किती चालायचं, केव्हा चालायचं, कुठे चालायचं. हा प्रश्न काय करायचं? क्रियापदाला विचारायचा. जे उत्तर असेल ते आपलं क्रियाविशेषण येऊन जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 20 नंबर म्हणजे आपला शेवटचा प्रश्न. गरुड हा उंच उडणारा पक्षी आहे. वाक्यातील विशेष नाम ओळखायला सांगितलंय. सोपा प्रश्न आहे. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिले म्हणजे तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक केलंय. मग ठीक आहे. त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करत जा. तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला पाठवत जा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया उद्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.